नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळलं आहे। हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। उभं पीक वाहून गेले तर काहींच्या जनावरांचे मृत्यू झाले तर आणि काहींनी आपला जीव गमवावा लागलाय। या परिस्थितीत प्रदेश आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वक्तव्य केले, राज्य सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्यात येणार आहे। त्यांनी नुकसानीच्या गावांचा दौरा करून पंचनाम्याचे आदेश दिलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीची ग्वाही दिली असून शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मदत मिळेल असं आश्वासनही दिलं आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि संकटातून पुन्हा उभे राहता यावे हे आश्वासन हा शासनाचा प्रयत्न असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आणि लोहा कंधार मतदारसंघात जी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीच्या संदर्भानं माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी सर्व बाबी या शासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। माझ्या जन्मापासून आजपर्यंत जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस दुर्दैवानं लोहा कंधार मतदारसंघाने जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाला। 29 तारखेला 6 तासामध्ये 284 मिलीमीटर पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतंच्या नव्हतं झालं। त्यानंतर सातत्यानं 3 महापूर आले। परवाला 124 मिलीमीटर पाऊस 3-4 तासामध्ये झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं। अनेकांची जनावरं दगावली, थोड्याफार म्हणजे जीवितहानी पण थोडी नैसर्गिकदृष्ट्या झाली। दुर्दैवानं लोहा शहरासारख्या शहरामध्ये 100-150 मोटरसायकली होऊन गेल्या। अशा पद्धतीचं भयानक विदारक चित्र या निमित्ताने निर्माण झालं। मी एक कार्यकर्ता म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून ते जेवढे गावं शक्य होतील त्या ठिकाणी जाणं, धीर देण्याचा प्रयत्न केला, पण धीर देण्याच्या पलीकडचीही परिस्थिती निसर्गाने निर्माण केली। तेव्हा शासनाने या शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे, शासनाने तातडीची मदत जाहीर केली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, आदरणीय शिंदे साहेब आणि सरकारकडे करणार आहे। यापूर्वी निवेदनाद्वारे माझं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। आता कशाची वाट न पाहता सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी माझी आग्रहाची एक कार्यकर्ता म्हणून विनंती राहणार आहे। मत असं आहे की मांजरा परिवाराने 3150 रुपये भाव जाहीर केलेला आहे। त्याच पद्धतीचा भाव नांदेड जिल्ह्यामध्ये भाऊरावांनी आणि इतर ठिकाणी द्यावा असं जे तुमचं मत आहे। खरं तर अशोकराव नेहमी देशमुख मंडळीला दाबण्याचा प्रयत्न करतात, ते दबतात की नाही मला माहिती नाही, पण अशोकरावांना खरंच देशमुखांना दाबायचं असेल तर 3150पेक्षा अधिकचा भाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी, अशा पद्धतीची विनंती आहे। परवा त्यांचं मी एक स्टेटमेंट वाचलं की सहकारी संस्थेमध्ये राजकारण करू नये। तर एक मित्र म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचे की कारखाना स्थापन झालं तसं तुमच्या ताब्यात आहे, कारखान्यामध्ये कोणी राजकारण करत नाही। चांगलं वाईट हे तुमच्या नशिबाचं आहे आणि कारखाना किती फायद्यात आहे, कारखाना कशा पद्धतीने चालतो, कारखाना काय भाव देऊ शकतो, हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगून त्यांनी वर्चस्व निर्माण करावं, अशा पद्धतीचं माझं मत आहे। त्यांनी द्यायला पाहिजे की गेले अनेक वर्ष झाले एवढे सत्तेत आहेत आणि सत्तेतला कारखाना म्हणून लोक त्या कारखान्याकडे बघत आहेत। शेजारच्या लातूर जिल्ह्यामधला कारखाना 3150 देऊ शकतो, मग नांदेडचा का देऊ शकत नाही? आणि देऊ शकत नसेल तर त्यांनी खुलासा करावा की मी या कारणामुळे देऊ शकत नाही। नाशिक तसेच नाथसागर जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे।
यामुळे जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडून आज विक्रमी प्रमाणात 2,26,000 ते 3 लाख क्युसेकपेक्षा अधिक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे। या विक्रमी विसर्गामुळे पैठण शहर आणि गोदावरी काठावरील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। अनेक भागात नदीचं पाणी शिरलं आहे। प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं असून सर्वांनी दक्ष राहावे अशी सूचना करण्यात आली। नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात आणि कोणतीही अफवा न पसरवता सुरक्षतेसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा असा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। आज आपण पैठणच्या बॅकवॉटरमध्ये आलेलो आहे। आपण पाठीमागे बघू शकता जवळजवळ 27 दरवाजे उघडलेले आहे। हे गंगा मैयाचं हे रौद्र रूप आहे। काल या रौद्र रूपाने अख्ख्या पैठणमधील जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेल्याचंही बघायला मिळालं, नुकसान झाल्याचंही बघायला मिळालं। खरं तर हे गंगा मैयाचे हे लाट आहे आणि 27 दरवाजा खोलल्यानंतर जवळजवळ आज 2 लाख क्युसेक विसर्ग ह्या धरणामधनं होत आहे। खरं तर कालची जी घटना घडली जवळजवळ पूर्ण पैठण पाण्यामध्ये होतं, अनेकांच्या घरामध्ये पाणी होतं। या घटनेला जबाबदार निसर्ग आहे की प्रशासन? कारण की अनेकांचं असं मत आहे की 70% डॅम भरलेला पाहिजे होता, 30% थोडासा मोकळा पाहिजे, परंतु डॅम भरल्यानंतर अचानक दरवाजे उघडले जातात आणि हे रौद्र रूप आपल्याला बघायला मिळतंय। पाठीमागे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचं हे दृश्य आहे। खरं तर हे सुंदर दृश्य आहे, मोहून टाकणारं दृश्य आहे, परंतु तेवढंच रौद्र रूप सुद्धा आहे। आता हे लाटा जवळजवळ माझ्या पायाजवळ येत आहेत। या लाटांचा हा सुंदर देखावा तर आहेच, परंतु तेवढंच भयावह सुद्धा आहे। आज गंगा मैया आपण बघतोय कशा पद्धतीने प्रवाहित होती आहे। जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं ते भरून न निघणार आहे। प्रशासनाच्या ह्या धोरणाला नेमकं जबाबदार कोण आहे? कारण की प्रशासनाला जबाबदार धरून चालणार आहे का निसर्ग जबाबदार आहे हे लोकांकडून आपण जाणूनच घेणार आहोत। आणि निश्चितच हे दृश्य पैठणच्या नाथसागरमधील बॅकवॉटरचं आहे। खरंच खूप सुंदर दृश्य आहे या धरणाचं, परंतु तेवढंच रौद्र रूप सुद्धा आहे। आपण जाणून घेणार आहोत लोकांकडून की त्यांच्या काय भावना आहेत ते। 27 सप्टेंबर 2025 रोजी न्यूज चॅनलवरील थेट चर्चेत भाजप पक्षाचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध थेट मृत्यूची धमकी दिली। राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारलं जाईल त्यांच्या या वक्तव्यावर आज देशभरात संतापाचा सूर आहे। काँग्रेसने तातडीने कायदेशीर तक्रार दाखल करीत आरोपीच्या अटकेची मागणी केली। काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे की प्रसार माध्यमावर इतक्या खुलेपणाने विरोधी नेत्याला धमकी देणे ही संविधान, कायदा आणि लोकशाही व्यवस्थेला थेट धमकी आहे। पोलीस आयुक्त कार्यालय अमरावतीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी संसद ते न्यायालय तक्रारीसाठी पुढाकार घेतला असून आरोपी प्रवक्त्यावर कठोर कार्यवाहीची मागणी केली। या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर जेवडे यांनी मागणी घेऊन आपण निवेदन दिलं। मागणी नाही, आम्ही तक्रार घेऊन आज अमरावती कमिशनरेटकडे आलेलो होतो आणि प्रमुख आमची अशी तक्रार होती की देशाचे विरोधी पक्ष नेते लोकसभेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांना परवा दिवशी केरळामध्ये भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी छातीत गोळ्या घालू राहुल गांधींच्या असं वक्तव्य लाईव्ह टेलिव्हिजनच्या डिबेटमध्ये केलेलं होतं आणि अशा प्रवृत्तीचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे। त्यासाठी आज आम्ही तक्रार देण्यासाठी आज अमरावतीत आलो होतो आणि अशा प्रवृत्तीने देशामध्ये असंख्य घटना इतिहासामध्ये आपण गेला तर घडलेल्या आहेत। ज्यांनी शांततेचा संदेश संबंध देशाला दिला, जगाला दिला, अशा महात्मा गांधींची देखील हत्या अशाच विचारधारेने प्रवृत्त झालेल्या लोकांनी केली। अशीच हत्या नंतर इंदिरा गांधींची झाली, नंतर राजीव गांधी झाली। ज्या कुटुंबाने देशासाठी स्वातंत्र्य निर्मितीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, देश घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि ज्या कुटुंबातील 2-2 व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही छातीत गोळ्या घालू वक्तव्य करता। मला एकच सांगायचं आहे की तुम्ही असल्या छोट्या मोठ्या धमकीने जर आमचे नेते राहुलजी गांधी यांना धमकवायचं किंवा त्यांना ते कुठं घाबरतील, घरात बसतील असं जर तुम्ही समजत असाल तर असं होणार नाही। मुळात ज्या कुटुंबाचा वारसाच बलिदानाचा आहे ते कुटुंब अशा कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही आणि जर असं तुम्ही प्रवृत्ती करायचा विचार जरी करत असाल तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे आपल्या छातीची ढाल करून त्या गोळ्या आधी झेलतील आणि तुम्हाला गोळ्या घालायच्याच असतील तर तुम्ही लाखो करोडो गोळ्या तयार करा। कारण का या देशामध्ये राहुल गांधींचं वातावरण झालेलं आहे। देशामध्ये संबंध देश
जे मोहब्बत की दुकान जो माणूस प्रसार करतो की देशामध्ये हिंसा नफरत संपली पाहिजे आणि एक कुठंतरी बंधुचारा निर्माण झाला पाहिजे, अशा व्यक्तीला जर तुम्ही गोळ्या घालायची भाषा करत असाल तर आमच्यासारखे असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे राहुल गांधीवरती नित्यानं प्रेम करतात. पहिल्यांदा तुम्ही आमच्या छातीवरती गोळी घाला, नंतर तुम्ही राहुल गांधींच्या करा. आणि राहुल गांधीवर तुम्हाला पोचणं अशक्य आहे, कारण का युवक काँग्रेस ढाल म्हणून राहुल गांधींच्या पुढे उभी आहे. एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. केरळमधील भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी थेट चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी संतापाची लाट उसळली. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाजपा प्रवक्त्यावर मकोका अंतर्गत तात्काळ अटक करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी काँग्रेसच्या खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात तात्काळ कार्यवाही झाली नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर आंदोलन करील असा इशारा खासदार चव्हाण यांनी दिलाय. काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले की लोकशाही आणि विरोधी मताचा हक्क जपणाऱ्या तत्वांना ही सार्वजनिक धमकी गंभीर आव्हान आहे. देशभरातील काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाकडूनही या प्रकाराची कडक निंदा केली जात आहे. प्रकरण गंभीर असून भाजप प्रवक्त्यावर कायदेशीर कारवाईची मागणीचे पडसाद उमटत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. आपण टीव्हीवर डिबेट दरम्यान आपण बघितलेलं आहे. भारतानंच नव्हे तर संपूर्ण जगानं ही डिबेट बघितलेली आहे. त्याच्यामध्ये तिथले केरळमध्ये भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन नामक त्यांनी त्या डिबेटमध्ये असं सांगितलं आहे की राहुल गांधीला आम्ही गोळ्या घालू. जर सत्ताधारी पक्षाचे जर प्रवक्ते अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील, ते देशाचे लोकसभेचे सन्माननीय विरोधी पक्षनेते माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्याविषयी जर असं वक्तव्य करत असेल तर भारताची लोकशाही कोण्या दिशेने जात आहे हे आपण सर्व जगानं बघितलेलं आहे. भाजपची वरचीवर जी दडपशाही आहे, नेत्याविषयीची बोलण्याची भाषा आहे, ती दादागिरीच्या दिशेने जाताना आपल्याला संपूर्ण बघायला मिळत आहे. कारण माननीय राहुलजी गांधी मागच्या 5-6 महिन्यामध्ये त्यांनी जे वोट चोरीचं प्रकरण संपूर्ण देशामध्ये बाहेर काढत आहेत, त्यामुळं मला वाटते की भाजपच्या पायाखालची जमीन सरकत आहे आणि लोकांमधली जी तीव्रता आहे भाजपप्रती वाढत आहे. म्हणून अशी वक्तव्य जाहीर करणे आणि आमच्या नेत्यांना अशी गोळ्या घालण्याची भाषा करणे हे खरं तर निषेधीय आहे. आणि आम्ही आज सर्व नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन इथं निवेदन दिलेलं आहे की पिंटू महादेवनला लवकरात लवकर शासनानं अटक करावं, कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन यापुढे या ठिकाणी उभारण्यात येईल. काँग्रेस कालंका दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आकोट तालुक्यात सक्ती मैदान येथे यावर्षी प्रथमच भूताच्या थीमवर एक आगळा वेगळा भूताचा बंगला किंवा गुफा तयार करून एक अत्यंत आकर्षक आणि मनोहर देखावा प्रेक्षकांसाठी सादर केलाय. या भूताच्या गुफेचा अनुभव पाहताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाची छटा पाहायला मिळाली. हा वेगळा आणि अपवादात्मक पंडाल नवरात्री उत्सवात वेगवेगळी रंगत आणत असून स्थानिकांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांना हा अनुभव अनोखा आणि संस्मरणीय ठरला आहे. आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी या भूताच्या देखाव्याचा सखोल आढावा सादर करताना सांगितले का नवदुर्गा नवरात्र महोत्सव सक्ती मैदान आकोट, या सक्ती मैदान आकोट इथं 33 वर्षापासून पहिल्यांदा या मंडळाच्या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूताचा बंगला म्हणजे पाहण्यासारखा आणि खरोखर त्यांची मेहनत, पैसा कमी आणि मेहनत जास्त, या मुलांनी जे करून दाखवलं ते 33 वर्षात आकोटामध्ये असं वाटतं की बा पहिल्यांदा इथं पाहण्यासारखं झालं. आणि या गुफेमध्ये खरोखर जे कलाकार आहेत ते 7 दिवसापासून असा काही कार्यक्रम करून आले की प्रत्येक पाहणाऱ्याला जसं काही रळ येते. लहान मुलं घाबरत आहेत आणि या 33 वर्षामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला आहे. आकोटाच्या बाहेर असल्यानंतरही इतकी अफाट गर्दी आहे की या गर्दी पाहता पाहता बरेच लोक येत आहेत. आणि
भूमी फाउंडेशनच्या वतीने सेंट पॉल स्कूल येथे ऐतिहासिक आणि भव्य गरबा महोत्सव पार पडलाय। या महोत्सवात अकोला येथील मोबाईल व्यावसायिक दास मोबाईल यांनी दैनिक सत्य लढा यांच्या औदार्याने लाखोंच्या बक्षिसांचं वितरण करण्यात आले। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विजय प्राप्त करणाऱ्या संघांना सोन्याची नाणी देण्यात आली, तर इतर विजेत्या स्पर्धकांना चांदीच्या प्रतिमा, हेडफोन, पॉवर बँक आणि सॅमसंग मोबाईल सारख्या महागडे सन्मान भेटवस्तू म्हणून देण्यात आले आहे। पहिला क्रमांक उडान ग्रुपने तर दुसरा क्रमांक राजलक्ष्मी ग्रुपने पटकावला असून दास मोबाईल संचालक रितेश मिर्जापुरे आणि दैनिक सत्य लढाचे मुख्य संपादक सतीश देशमुख यांनी बक्षिसे प्रदान केली। भूमी फाउंडेशन आणि सर्व सहभागी सदस्यांच्या वतीने पत्रकार, प्रेक्षक तसेच नवनीत लखोटिया यांचे विशेष आभार मानण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि यशस्वी आयोजन अध्यक्ष कुमारी चंचल पितांबरवाले यांच्या नेतृत्वात पार पडले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। शेलू बाजार येथील जगदंबा मातेचं मंदिर श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे, तर या मंदिरात पुरातन काळातील देवीची मूर्ती एका विहिरीत सापडल्याचा साक्षात्कार गावातील नागरिकांना झालाय। या मूर्तीला विहिरीतून बाहेर काढून शिव शंभू मंदिरात स्थापन करण्यात आलंय। भक्तांचा अपार श्रद्धेमुळे या देवीला जागृत मानलं गेलं असून ती मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाते। नवरात्री काळात जगदंबा मंदिरात भाविकांची तुफान गर्दी होते। दररोज सकाळी पूजा, आरती, अभिषेक, भोग यांच्यासारख्या विधी पार पडतात। नवरात्रीतील नवमीच्या दिवशी होम हवन आयोजित केले जातं, ज्यात नवविवाहित जोडप्यांचा सहभाग असतो। यंदा 30 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता अष्टमीच्या निमित्ताने होम पूजा होऊन रात्री 10:30 वाजता नवमीची आरती पार पडणार आहे। या धार्मिक सोहळ्यामध्ये भक्तिगण पहाटेपासून वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात, तर देवीची प्रगटता आणि भक्तिमय वातावरण या मंदिराला धार्मिक महत्त्व आणि आध्यात्मिक उंची प्रदान करते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। 2000 मधली गोष्ट आहे। 2000 मध्ये 2000च्या अगोदर हे पूर्ण दगडी बांधकाम होते मंदिराचं, अगदी पुरातन, आणि इथे जे होते ते शिवपंचायत होते। तर 2000 मध्ये जेव्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्या जीर्णोद्धारामध्ये ज्या आहेत त्या मूर्त्या पूर्ण विसर्जन केल्या पुढच्या विहिरीमध्ये, आणि तेव्हा या देवी ज्या आहेत या देवी पण त्या विहिरीत होत्या। तर लोकांना पुन्हा इथल्या साक्षात्कार घडलेला, लोकांनी ती देवी पुन्हा आणली आणि त्यांची इथं स्थापना केली। 2000 नंतर इथले जे म्हणजे माझे वडीलधारी लोक आहेत, म्हणजे जे माझे आजी आबाजी आहेत, यांनी मला सांगितलं की ही देवी असंच आहे, त्यांची पूर्ण कथा किंवा त्या अगोदर इथं होत्या म्हणून त्यांना इथं आणलं। तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा लोकांना साक्षात्कार घडत गेले। या देवीची स्थापना जेव्हा सुरू झाली पुन्हा माझ्या हस्ते, तर माझं सौभाग्य समजा की मी पुन्हा त्या देवीची स्थापना करू शकलो। तर तेव्हा मला या लोकांनी प्रतिसाद दिला, या पूर्ण म्हणजे आमच्या जवळपास शेलू बाजार परिसरातल्या लोकांनी मला प्रतिसाद दिला, आणि आता सध्याच्या गेल्या 8 वर्षापासून मी या देवीची सेवा करत आहे। त्याच्यानंतर या देवीचा महालया अष्टमी ते महालया अमावस्येपर्यंत शयनोत्सव असतात। त्या शयनोत्सवामध्ये देवी निद्रावस्थेत असते। ज्या प्रकारे तुळजापूरमध्ये देवीला शयन दिल्या जाते, त्या प्रकारे शयनोत्सव इथं साजरा केला जाते आणि निद्रा काळात देवीची सेवा केल्या जाते। दशमीला दसऱ्याच्या दिवशी पहाटे सीमोल्लंघन असते, आणि या देवीची सेवा सीमोल्लंघनाच्या टाइमला पण 16 घरची पूजा, म्हणजे 16 घरचे वेगवेगळे नैवेद्य येतात आणि 16 घरचे लोक इथं देवीची पूजा करतात। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किसान सभेचे नेते अजित नवले हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत। सोमवारी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतल्या। त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालंय। अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरून संसार उघड्यावर पडलेत, तर लाखो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले असून अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून राज्य सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची मदत करावी। श्रम नुकसान भरपाई म्हणून 25,000 रुपयाची आर्थिक मदत शेतमजुरांना करावी, अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। त्यामुळे शेती पिकांचं विशेषतः सोयाबीन आणि कापूस यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतमजुरांचा सुद्धा रोजगार गेलेला आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन
आणि CITU कामगार संघटनेच्या वतीने गेले 4 दिवस आम्ही मराठवाड्याचा दौरा केला. सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो आणि शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी उद्या 30 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या तीनही संघटनांच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आमचे राष्ट्रीय नेते त्या मोर्चामध्ये नेतृत्व करणार आहे. त्याच्यामध्ये विशेषतः जे संबंध पिकाचं नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून प्रति एकर 50,000 रुपयाची मदत राज्य सरकारने केली पाहिजे. त्याचबरोबर 25,000 रुपये श्रम नुकसान भरपाई तगाई म्हणून शेतमजुरांना दिली पाहिजे. संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि जे ट्रिगर सरकारने पीक विम्याचे काढून टाकले ते तातडीनं बहाल केले पाहिजे. यासारख्या एकूण 10 मागण्या आम्ही करतो आहोत. आज ज्यावेळी आम्ही नांदेड या ठिकाणी आलो त्यावेळी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली ती म्हणजे पंडित सोनटक्के या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आत्महत्या केलेली आहे. आजपर्यंत आपण कर्जबाजारीपणाने आत्महत्या पाहिल्या, मात्र सोयाबीनचं 4 एकरचं शेत बर्बाद झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांनी 3 दिवसापूर्वी स्वतःला विजेच्या तारांवर झोकून देत स्वतःचं जीवन संपवलं. आम्ही ज्यावेळी त्यांना भेट दिली, त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली, त्यावेळी अत्यंत द्रावक अशी परिस्थिती होती. त्यांच्या 3 मुलींपैकी एका मुलीला डोळ्यानं दिसत नाही, अत्यंत गरिबी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सबंध पीक बर्बाद झाल्यामुळे आज त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुर्दैवानं 3 दिवस झाले ना आमदार, ना खासदार, ना लोकप्रतिनिधी, साधे कलेक्टर सुद्धा या शेतकऱ्याला मदत करायला पोहोचलेले नाही. माननीय देवेंद्र फडणवीस सांगतायत की आमची प्रचंड मदत शेतकऱ्यांना होतीये, मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा साधा तुमचे अधिकारी जर तिथे पोहोचत नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. या शेतकऱ्याला तातडीने 10 लाख रुपयाची मदत केली पाहिजे. या सगळ्या नांदेडमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत साधारणपणाने 101 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना सुद्धा तातडीनं मदत केली पाहिजे आणि आम्ही 4 ज्या मागण्या केल्या त्या सुद्धा पूर्ण केल्या पाहिजे. यासाठी उद्या जबरदस्त मोर्चा आम्ही 30 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काढतो आहोत. आज सकाळ गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षण मिळवण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चामध्ये बंजारा समुदायातील पारंपरिक पेहराव परिधान केलेल्या महिला, पुरुष तसेच हजारोंच्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदवून आपल्या प्रशासनामार्फत राज्य शासनाला निवेदन दिले. आम्ही सिंधू संस्कृतीकालीन आदिम सभ्यता जपणारे लोक असून रानवनाशी निगडीत गावकुसाबाहेर तांडा करून वसलेले आहोत. आम्ही आदिम जमातीसाठी लागणाऱ्या सगळ्या पात्रता पूर्ण करतोय, म्हणून आम्हाला ST प्रवर्गात वेगळ्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ST मध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. हा मोर्चा नांदेड शहरातील नवा मोंढा येथे सभेचे आयोजन करून त्या ठिकाणहून हिंगोली गेट, गांधी पुतळा या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राज्य सरकारने आम्हाला त्वरित ST प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही मोर्चेकऱ्यांनी सांगितले. तर या मोर्चेचे नेतृत्व आमदार डॉक्टर तुषार राठोड, डॉक्टर BD चव्हाण यांनी केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से वैर, असं म्हणल्याप्रमाणे साधू संतांना आम्हाला कुणाचं हक्काचं नाही, आमच्या हक्काचं आरक्षण. आदरणीय तुषारजी राठोड साहेबाच्या निवेदन मध्ये आजचं नांदेड जिल्ह्याचा मोर्चा आणि आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, आमचे देवीदास राठोड,
बीडी चव्हाण साहेब यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं नांदेड जिल्ह्यातला आजचा मोर्चा हा पांढरा वादळ आणि आजचा आम्ही दाखवून दिलेला आहे। अब तो ये झाकी है, अभी बंबई और दिल्ली बाकी है हमारी। आणि आम्ही कोणी सुद्धा आता कोयते घेऊन कारखान्याला जाणार नाही। हा आरक्षण एसटी आरक्षण आम्ही हक्कानं आम्ही कोण्याही पद्धतीनं आम्ही आणि आम्हाला देवेंद्रचे सुपन्न आम्हाला हे आहे की देवेंद्रजी आम्हाला 15 दिवसात जर आम्हाला आरक्षण दिलं नाही, आमच्या ह्या समाजावर विचार केला नाही एसटी आरक्षणावर, तर आम्ही पुढली रणनीती आखू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मिटिंग लावू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिटिंग लावून मुंबईची रणनीती आखून मुंबईवर आम्ही उद्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोण्याही पद्धतीने अख्खा मुंबई जाम करण्याचं आमचं निवेदन आहे। आणि जय सेवालाल, जय सेवालाल। मार भियाओ, अब थमो मत, तुम्हारो तातो लोई, अब जाग पड़ोच हाई जागी वेगे तम आणि अब कटी बेशर वेळ छेनी आहे। अब तयारी आपण मुंबई आणि दिल्ली आणि हाई सेवालाल महाराज, वसंतरावजी नाईक साहेब, रामराव बापू, ये जे आपण देगेच वचन आणि वो जे जागे जागो उपोषण किदो रामराव बापू और पूरो हेवालो साहब कोई शिल्लक रेवाल छेनी। जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।